दिल्लीतील 2 शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळालेली आहे। सीआरपीएफच्या शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची ही धमकी आहे। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। साकेत कोर्ट परिसराला सुद्धा धमकी मिळालेली आहे। दिल्लीतील 2 शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी आहे। एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय दिल्ली सध्या हॉटस्पॉट बनलाय। धमक्या तिथे दिल्या जात आहेत, बॉम्बस्फोट होताना दिसत आहेत। आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रतीक्षा, काय सविस्तर अपडेट द्याल? नेमका आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत का आणि तपासणी सुरू झाली आहे का? खरं तर याआधी 2 शाळांना धमकी आल्याचा फोन आलेला होता आणि त्याच्यानंतर दिल्लीतील 4 न्यायालयांना सुद्धा धमकीचा फोन आलेला आहे। त्यामध्ये द्वारका, साकेत, पटियाला हाऊस आणि रोहिणी कोर्ट या 4ही न्यायालयांना धमकीचा कॉल आलेला आहे। न्यायालय परिसरात सध्या बॉम्ब पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे। स्थानिक पोलीस प्रशासन जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी परिसरात पोहोचलेले आहेत आणि 2 शाळा सुद्धा आहेत ज्यांना शाळेनं सुद्धा धमकी आलेली आहे। न्यायालय जे आहे ते पूर्णपणे आता बंद ठेवण्यात आलेले आहेत। न्यायालयाचं कामकाज ठप्प झालेलं आहे। सर्वांना त्या जागेतून सुरक्षित जागे हलवलेला आहे। बॉम्ब शोधक पथक जे आहे ते सध्या या घटनेचा तपास करत आहे आणि संबंधित जागेची पाहणी करत आहे। धन्यवाद प्रतीक्षा, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। तर आपण पाहतोय दिल्लीतील 2 शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची सध्या धमकी मिळालेली आहे आणि त्यानुसार आता सीआरपीएफच्या शाळेचा एक यात समावेश असून आता तपासणी सुरू झालेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।